शंकर वास करतात। 3 पानांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी 14 विद्या त्या ठिकाणी वास करतात। लक्ष्मी, सरस्वती, अष्टसिद्धी, नवविधी त्या निधी त्या ठिकाणी वास करतात। रिद्धी सिद्धी आणि जो देठाचा भाग आहे त्या देठाच्या भागामध्ये सर्व 33 कोटी देवता वास करतात। आपण काय करायचं म्हटले, ज्या बेलाच्या पानाचा अर्ध्या भागापासून पाठीमागचा जो देठ आहे तो देठ काढायचा, तो देठ आपल्या भगवान शंकराच्या गळतीमध्ये टाकायचा आणि त्यामध्ये तांब्याभर पाणी गळतीमध्ये रोज टाकायचं, न चुकता टाकायचं। महाराज म्हटले याने काय होईल, तर म्हटले आपल्या प्रपंचामध्ये घरामध्ये जर कोणी सतत कलह होत असेल, भांडण होत असेल, तंटा होत असेल, माणसामध्ये भेद निर्माण होत असेल, तर याकरता आपण हा विधी करायचा असतो, ही उपासना भगवान शंकराची करायची। याने काय होईल म्हटले, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शांतता प्राप्त होईल। कारण गळतीमध्ये ज्या ठिकाणी भगवान शिवजींच्या लिंगावर, शिवलिंगावरती जलधारा पडत असते, अखंड धारा पडत असते, त्या गळतीच्या ज्या ठिकाणी धारा वाहत असते त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या ज्या 5 कन्या आहेत त्या 5 कन्या त्या ठिकाणी वास करतात। त्याचा परिणाम असा होतो की आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, समाधान आपल्याला प्राप्त होतं। घरामध्ये कधी भांडण होत नाही, कधी कलह होत नाही। भगवान शिवजींची कृपा आपल्यावर कालांतराने होते। मात्र आज तांब्याभर पाणी घेऊन जायचं आणि लगेच उद्या आपल्या घरामध्ये काही फरक पडला का पाहायचं, असं चालणार नाही। ही भक्ती करत असताना ती निस्वार्थ करायची। काय करायचं, निस्वार्थ करायची। ते स्वार्थाचा आपल्या, कारण प्रपंचातले जे प्रश्न आहेत ते प्रारब्धाने सुटत असतात। परमार्थ करत असताना भगवान परमात्म्याकडे आपल्या प्रपंचातल्या हलकट अडचणी भगवंताला कधीच सांगायच्या नाही। प्रपंचातल्या अडचणी देवाला कधीच सांगायच्या नाही। भक्ती करायची, निस्वार्थ करा। संकट येत राहतील, जात राहतील, जीवनामध्ये दुःख सुख दुःख येत राहील, जात राहील। गरिबी आणि श्रीमंती तर झाडाची सावली आहे। गरिबी आणि श्रीमंती झाडाची सावली आहे। सूर्य फिरला की सावली फिरते, त्याप्रमाणे प्रारब्ध बदललं की परिस्थिती बदलत असते। बघा, मांजर आहे ना, मांजर असं म्हणतात की मांजर आपल्या पिलांना जन्माला घातल्यानंतर मांजर त्या पिलांना घेऊन 7 गर्भ घेऊन फिरते। या ठिकाणातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, ती जागा बदल करत असते, स्थान बदल करत असते। का? आपली पिलं सुरक्षित राहावी। मग ते पिलांना या घरातून त्या घरामध्ये घेऊन जात असताना तिच्याकडे काही कडेवर घेण्याची व्यवस्था आहे का? मग ती आपल्या पिलांना तोंडात पकडते, दाताने पकडते, तोंडात पकडून या घरातून त्या ठिकाणामध्ये घेऊन जाते। मात्र जराही आपल्या पिलाला त्रास होऊ देत नाही, इजा होऊ देत नाही, दात लागू देत नाही। आणि तीच मांजर उंदराला पकडताना विचार करते का ह्याला दात लागल? तीच अवस्था आहे महाराज। जर आपण जीवनामध्ये सतकर्म करत राहिलो, पुण्यकर्म करत राहिलो, तर आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येत राहतील, अडी अडचणी संकट येत राहतील। कारण तो आपल्या प्रारब्धाचा भाग आहे। ते कर्माचे भोग आहे, ते भोगावेच लागतील। परंतु आपण जर भगवंताचं भजन करत राहिलो तर होतं काय म्हटले, प्रारब्धाची तीव्रता कमी होते। त्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते आणि ते दुःख भोगण्याची शक्ती भगवान परमात्मा आपल्याला देत असतो। म्हणून आपण महाराज रात्रंदिवस दुःख संकट अडी अडचणी संकट जीवनामध्ये येत राहतील, सदैव भगवंताचं भजन करत राहिलं पाहिजे। आणि म्हणून आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है। आजची कथा या ठिकाणी विश्रांती घेत आहे।